जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरमधून मार्गस्थ झालेली आहे। एकूणच आपण पाहतोय की आजचा मुक्काम जो आहे तो सराटीमध्ये असणार आहे। त्या अगोदर इंदापूरमधून निघाल्यानंतर अनेक भाविक जे आहेत ते या पालखीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर इंदापूर आणि सराटीच्या मध्ये अनेक ठिकाणी पालखी ज्यावेळेस थांबते त्यावेळेस अशा प्रकारे दर्शन घेण्यासाठी थांबत असतात। आपण पाहतोय की तुकाराम महाराजांची पालखीचा आजचा मुक्कामच्या अगोदर वडापुरी या ठिकाणी विसावा असेल, त्यानंतर बावडा इथे विसावा असेल आणि त्यानंतर सराटीला मुक्कामी जाईल। त्या पार्श्वभूमीवर आत्ता पालखी जी आहे ती इंदापूरमधून मार्गस्थ झालेली आहे। अनेक भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने खरं तर वारकरी आणि भाविक त्या दर्शनासाठी या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये येत असतात। सेल्फी काढतायत, फोटो काढतायत। फुलांनी सजवलेला रथ जो चांदीचा रथ आकर्षक आहे त्या रथामध्ये खरं तर पालखी विराजमान आहे आणि आता या पार्श्वभूमीवर पालखी जी आहे ती सराटीच्या दिशेने आजच्या मुक्कामस्थळी निघाली। कॅमेरामन आदर्श सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, सराटी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।